नागपुरातील भांडेवाडी परिसरात आज सकाळी 9:30च्या सुमारास एक गोडाऊनला आग लागली। याच्यामध्ये कमीत कमी 4 गोडाऊनचा समावेश आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे ही गोडाऊन आहे। याच्यामध्ये बघण्यात येईल का कशा प्रकारे कारवाई समोर येणार आहेत आणि कशा प्रकारे फायरनी काम केलेलं आहे। याच्यातच आपल्या पोलीस स्टेशनचे भांडेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बघेलीजी आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांना माहिती मिळाली। सर, कशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती आणि कशा प्रकारे काम याच्यावरती अगोदर झालं काय सांगाल? 9:15 वाजता सुमारास आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की भांडेवाडी बिळगाव परिसरात एका गोडाऊनला आग लागलेली आहे। तर लगेच आम्ही तिथून रवाना झालो आणि 112च्या मार्फतीनं फायर ब्रिगेडला पण कळवलं। आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो आणि फायर ब्रिगेड पण लवकरच पोहोचले आणि तेव्हापासून सतत जवळपास आतापर्यंत 12 फायर ब्रिगेडच्या वाहनांनी ही आग विझवण्यास प्रयत्न केलेला आहे। आग पूर्णपणे नियंत्रणात आहे, जवळपास संपलेलीच आहे। या घटनेमध्ये मालमत्तेचे नुकसान बऱ्यापैकी झालेले आहे, परंतु कुठलीही जीवित हानी झालेली नाही। सध्या घटनास्थळावर परिस्थिती शांत आहे। सर, याच्यात बघण्यात आलाय कुठेतरी एलपीजी सिलेंडर ब्लास्टिंगचे 2 प्रकार समोर आलेले आहेत। असेच याच्यामध्ये वस्तीमध्ये काही याचा इफेक्ट वगैरे झालाय आणि गॅस सिलेंडरचं जे ब्लास्ट झाले अशा वेळेस गोडाऊन मालकावर काही कारवाई होतील का ह्या एलपीजी गॅसवरती? आता गोडाऊन मध्ये जे आतमध्ये सिलेंडर होते त्याच्यामध्ये काही ऑक्सिजनचे होते आणि लोकांनी सांगितल्याप्रमाणे एलपीजीचे होते असं म्हणतात, परंतु ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे समजून येईल की ऍक्च्युअल काय परिस्थिती आणि काय आहे, त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याच एक प्रकार हे समोर आलाय, एक कडे नागपुरामध्ये गॅस सिलेंडरची कमतरता आहे, तशातच अशा गोडाऊन मध्ये गॅस सिलेंडर ब्लास्ट होत असेल आणि असे एलपीजी वापरल्या जात असेल, अशावर आता काय कारवाई गोडाऊनवरती होईल हे साहेबांनी सांगितलं आहे। परंतु आता कशा प्रकारे जो तपासाचा भाग आहे या तपासाच्या भागानंतरच माहित पडेल की याच्यावर आता कडक कारवाई काय होईल। काही कारण अजूनपर्यंत काही कळलं नाही, पण ती अज्ञात मध्येच आहे, म्हणजे माहिती नाही आहे कशामुळे लागली काय लागली। याच्यामध्ये सिलेंडर ब्लास्टिंगचाही प्रकार समोर आलेला आहे। अर्थातच कशा प्रकारचे सिलेंडर होते काय सांगा? ते ऑक्सिजन सिलेंडर होते, गॅस वेल्डिंगला जे यूज करतात ते सिलेंडर होते। 3 ते ब्लास्ट झालेले आहे। अंदाजे कितीचं नुकसान झालं आणि कुठली कंपनी आहे काय सांगा? ही पर्टिक्युलर एक कंपनी नाही आहे, इथे कमीत कमी मला वाटते 20 ते 25 असे गोडाऊन आहे वेगवेगळ्या पार्टचे, आणि काही फोम गोडाऊन आहे, इथे स्क्रॅप मटेरियल गोडाऊन आहे। तर ते असे जळलेले आहे, त्याच्यामध्ये 4 या साईडला आणि 4 बॅक साईडला, फ्रंट साईडला 4 आणि 4 बॅक साईडला असे टोटल 8 गोडाऊन जळलेले आहे। याच्यामध्ये ह्या अग्निकांडामध्ये किती गाड्या आलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या गाड्या आलेल्या होत्या आणि कधी तुम्हाला कॉल आला, कोणी सांगितलं काय सांगा? आमच्या इथे पोलीस कंट्रोल रूमला आमच्या इथे अग्निशमन फायर कंट्रोल रूमला मेसेज आला आणि त्यानुसार मग पटापट गाड्या निघाल्या प्रत्येक स्टेशन मधनं। कुठल्या कुठल्या स्टेशनच्या गाड्या इथे किती आलेल्या आहेत? कळमना फायर स्टेशनची गाडी आहे, साखरदरा फायर ब्रिगेडची गाडी आहे आणि वाटोडा फायर स्टेशन, लकडगंज फायर स्टेशन, सुगतनगर फायर स्टेशन आणि परत सिव्हिल अग्निशमन केंद्रातील फायर बाउझर आणि फायर टेंडर आणि मिहान मधला एक आलेला आहे आणि बहादुरा ग्रामपंचायत मधला एक फायर टेंडर, असे टोटल 9 आलेले आहे। सध्याची स्थिती काय समोर येते? आता पूर्णपणे अंगार विजलेली आहे, थोडंसं जे राहिलेलं आहे कूलिंगचं कार्य सुरू आहे समोर। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळेसह उद्गार न्यूज।